नमस्कार पब्लिक. आपण चाललो होतो मित्राच्या भावाच्या लग्नाला. तर आपण 5 जण होतो, मस्त चाललो होतो. जाता जाता मंदिर दिसतं, कोणतं होतं माहीत नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट नक्कीच करा, कमेंटमध्ये सांगा. भूक लागते, मग त्यानंतर आपण खात असतो काही ना काही घेऊन. त्यानंतर कृष्णा भाऊ लुक चेक करता, कसं दिसतोय कसा नेहमी. वैभव शेठ आयटमचं टेन्शन असेल कदाचित, यांचं वेगळंच चालू असतं. काय चालू असतं काय माहीत नाही, चालूच असतं. वैभव शेठ आणि काय करताय काय माहीत नाही. मग आम्ही परत निघतो तिथून. त्यानंतर आपण पोचतो मंगल कार्यालयामध्ये, आपली गाडी पार्किंग वगैरे करतो. पार्किंग झाल्यानंतर आपण एंटर करतो आतमध्ये. अजित शेठ आणि मी मागे असतो आणि हे पुढे जातात. त्यानंतर आम्ही सेटअप बघतो. गोपाल भाऊला मस्त भेटतो तिथं आपल्या मित्राला. मग परत आपली एंट्री होती नवरदेवची एंट्री होताच यांचं नाचणं वगैरे चालू होऊन जाते. यांना गरज नाही पडत नाचायला सांगायची. कृष्णा भाऊ तर ऑन फायर, काय पण चालू असतं त्यांचा, फुल धिंगाणा राडा, पब्लिक राड काय चालू असतं माहीत नाही. मग मस्त एंट्री होती नवरदेव नवरीची आतमध्ये सेटअपकडे. आणि इथं पब्लिकचं काय चालू असतं माहीत नाही. मग नंतर लग्न लागतं. लग्न झाल्यानंतर इकडं पब्लिक पहिले जेवणासाठी पळते, इतकी गर्दी करून टाकते जेवणासाठी, फुल पॅक होऊन जातं. तरी आपली पब्लिक मध्ये घुसती कुठून ना कुठून. जेवण सगळे वेगवेगळे पदार्थ सगळे घेऊन येतात. आपलं काम होतं जेवायचं फक्त. आपण मस्त जेवायला बसतो, जेवण वगैरे करतो. पब्लिक पण तुटून पडते जेवणावर फुल. तुम्ही बघू शकता कसे तुटलेत. मग फोटो वगैरे काढतो आपण नवरदेव नवरीसोबत. आणि जातानाच गाडी कोण चालवणार तेच चालू असतं, वैभवलाच चालवायला लावतो आपण. वैभव शेठ गाडी चालवता. आम्ही येतो अजित शेठच्या घरी आल्यानंतर आपली गाडी असते तिथे लावलेली, ती गाडी येतो आणि निघतो आपण उज्जीला सोडायला येरोळ्यात. उज्जीला पण सोडतो. बाय बाय केल्यानंतर आपण विमाननगरला निघतो. विमाननगरमध्ये आपल्या सोसायटीत आपण आलेलो आहे. आता सोसायटीमध्ये आल्यानंतर आपण गाडी पार्क करून जाणार. बाय बाय.